नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 33 ते ओवी 50च्या सहवासात आपण जाऊया. सत्कर्म आणि कुकर्मांची वहिवाट आपण पाहिली. तोही एक विचार या क्षेत्राबद्दल आपण ऐकला. आता अजून एक विचार. काय म्हणतात ज्ञानोबाराय? ते म्हणतात, तव आणिक म्हणती हे नव्हे, हे जीवाचेंची न म्हणावे, आमुते पुसा आघवे क्षेत्राचे या. तेव्हा अजून काही ज्ञानी लोक म्हणतात, अहो हे क्षेत्र जीवाच्या मालकीचे तुम्ही म्हणताय असं म्हणू नका. तर या क्षेत्राबद्दल तुम्हाला काय जाणून घ्यायचंय ते आम्हाला विचारा. आमुते पुसा आघवे क्षेत्राचे या. अहो जीव एथ उखिता, वस्ती करू वाटे जाता, आणि प्राणू हा बलवता म्हणून जागे. अहो हा जीव तर वाटेनी जाणारा वाटसरू, पण या क्षेत्राच्या ठिकाणी काही घटिका तो मुक्काम करतो, आणि हा प्राण क्षेत्राच्या ठिकाणी वतनदार असल्यामुळे तो जाग राहण्याचं काम करत असतो. अनादी जे प्रकृती, सांख्य जिये ते गाती, क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा. अहो सांख्य ज्याला प्रकृती म्हणतात ती अनादी आहे, अनंत काळापासून आहे. अशी ही जी प्रकृती, त्या प्रकृतीचं राहण्याचं जे ठिकाण आहे त्याला क्षेत्र म्हणतात. आणि तिये तेंची आघवा, आथी घर मेळावा, म्हणून ते वाहिवा घरी वाहे. आणि तिच्या घरामध्ये काम करणाऱ्यांचा म्हणजे घरच्यांचाच मेळावा आहे, म्हणून त्या सगळ्यांना घेऊन ती ह्या क्षेत्रातच राहत असते. वाहिव्या चिये रहाटी, जे का मुदल तिघे इये सृष्टी, ते तियेचिया पोटी जहाले गुण. आणि या क्षेत्राची वहिवाट करण्यासाठी, ते चालवण्यासाठी तिला जे 3 गुण आहेत, त्या 3 गुणांमुळे या क्षेत्राचं काम चालतं. ते या प्रकृतीच्या पोटीच उत्पन्न झालेले आहेत. रजोगुण पेरी, ते तुले सत्व सोकरी, एकले तम करी सवंगणी. रजोगुण काय करतो तर पेरण्याचं काम करतो. कर्मरूपी बीज, ह्यातून पेरण्याचं काम रजोगुण करतो. जे पेरलं गेलं त्याचं रक्षण करण्याचं काम सत्वगुण करतो, आणि योग्य वेळी त्याची कापणी करण्याचं काम तमोगुण करतो. रचुनी महत्तत्वाचे खळे, मळी एके काळुगेनी पोळे, तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली. या क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी शेतीच्या मधल्या गोष्टींचं उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलेलं आहे. ते म्हणतात महत्तत्वाचं. माऊली हो, महत्तत्वाचं म्हणजे समष्टी बुद्धीचं. या सृष्टीरूपी एक खळं निर्माण केलं जातं, आणि ज्याप्रमाणे खळ्यात धान्य एकत्र करून त्याची मळणी केली जाते, त्याचप्रमाणे या महत्तत्वाच्या खळ्यात सर्व कर्मांची मळणी केली जाते. आणि कालांतराने शेवटी अव्यक्त रूपी संध्याकाळ होते. पण ही मळणी करतं कोण? मळी एके काळुगेनी पोळे, काळरूपी बैल ही मळणी करतो.
आणि करत असता असता शेवटी ज्ञानोबाराय म्हणतात, अव्यक्त रूपी संध्याकाळ होते. तव एकी मतिवंती या बोलाची या खंती, म्हणितले यया ज्ञप्ती अर्वाचीन. पण सांख्यांचं प्रकृतीबद्दलचं हे मत ऐकून त्याबद्दल बुद्धिमान अशा योग्यांना खंत वाटली आणि ते म्हणतात, म्हणितले यया ज्ञप्ती अर्वाचीन. अहो, हे जे ज्ञान तुम्ही सांगताय हे सगळं अलीकडचं आहे. हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू, हा क्षेत्र वृत्तांतू उगेंची आईका. अहो, तुम्ही प्रकृतीची मातू म्हणजे प्रकृतीची गोष्ट करताय, पण जे परतत्व आहे त्या परतत्वाला प्रकृतीचा स्पर्श होणं कसं शक्य आहे. म्हणून या क्षेत्राबद्दलचा वृत्तांत आता तुम्ही आमच्याकडनं निवांतपणे ऐका, उगेची ऐका. आणि मग हे बुद्धिवंत ज्ञानयोगी म्हणतायत, शून्य सेज शालिये सुलीनते चिये तुळिये, निद्रा केली होती बळिये संकल्पे येणे. अहो, भगवंताच्या साक्षात संकल्पाने, कुठल्या संकल्पाने? सृष्टी निर्माण करण्याच्या संकल्पाने शून्य अशा अव्यक्त दशेच्या शय्यागृहात म्हणजे झोपण्याच्या खोलीत, शून्य अव्यक्त दशेच्या झोपण्याच्या खोलीत भगवंताने हा संकल्प लीनतेच्या गादीवर ठेवला होता. तिथे या संकल्पाने निद्रा केलेली होती. पण पुढे काय झालं? तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडला इच्छावशे. अहो, पण तो संकल्प अकस्मात जागा झाला आणि उद्यमी प्रयत्न, सदैव भला प्रयत्न करण्याचा त्याचा सतत ओढा असल्यामुळे त्यातच इच्छावशे, म्हणून ठेवा जोडला इच्छावशे. कुठला ठेवा? हा क्षेत्ररूपी ठेवा. त्याला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाल्यामुळे त्याला तो प्राप्त झाला. निरालंबींची वाडी होती त्रिभुवना येवडी. अहो, या भगवंताची जी वाडी, ती वाडी कशी? निरालंबी, ती अव्यक्त दशेची, कुठलंही तिथे आलंबन नाही अशी ती वाडी त्रिभुवना एवढी होती. निरालंबींची वाडी होती त्रिभुवना एवढी, हे तयाची ये जोडी रूपा आली. पण ती त्रिभुवना एवढीच असलेली अव्यक्त रूपी वाडी संकल्पाच्या जोडीने ती सुद्धा त्रिभुवन रूपीच झाली. अर्थात कर्माच्या रूपाने, इच्छेच्या रूपाने व्यक्त झाली. मग महाभूतांचे एक वाट, सैरा वेटाळुनी भाट, भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. मग या महाभूतांच्या जमिनीवरती प्रत्येक जीवांचे 4 भाग निर्माण केले. ही पंचमहाभूत रूपी जमीन कशी होती तर पडीक होती. त्या जमिनीवर भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. भूतग्राम म्हणजे जीवरूपी गावांचे 4 भाग प्रकट केले. यावरी आधी 5 वटेयांची बांधी, बांधली प्रभेदी 5 भौतिकी. त्यानंतर अगोदर 5 महाभूत, त्या 5 महाभूतांचा समुदाय 5 भौतिक रूपाने निरनिराळ्या प्रकारे विभागला गेला. 5 प्रकारे म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या प्रकारे तो विभागला गेला. कर्मा अकर्मांचे गुंडे, कर्मा अकर्माचे गुंडे बांध घातले दोन्हीकडे, नपुंसके बरडे राने केली.
ह्या जीवसृष्टीबद्दल ज्ञानोबाराय म्हणतात. हा आपला मनुष्य देह आहे. या मनुष्यरूपी देहामध्ये 2 बाण घातले. कुठले? कर्म आणि अकर्माचे. आणि नपुंसके म्हणजे कर्म आणि अकर्माच्या कक्षेत बसत नाहीत, असे म्हणजेच इतर प्राणी मात्र. त्या प्राणीमात्र रूपी नापिक जमीन परमेश्वराने बनवली. नपुंसके बरडे राने केली. तेथ येर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी. सुहाविली निलागी संकल्पे येणे. आता या अशा या सृष्टीमध्ये ये जा करण्यासाठी जन्म मृत्यूचं सुरंग म्हणजेच भुयार तयार केलं. कोणी? तर ह्या संकल्पाने. सुहाविली निलागी संकल्पे येणे. जणू काही भगवंताची एक कार्यपद्धतीच किंवा प्रकृतीची एक कार्यपद्धतीच इथे ज्ञानोबाराय उलगडून दाखवतायत. हे वेगवेगळी मतं ते आपल्या समोर प्रगट करतायत. मग अहंकारासी एक लाधी करुनी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर. मग ह्या संकल्पाने काय केलं? तर जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत अहंकाराशी सोयरीक म्हणजेच अहंकाराशी नातं जोडलं आणि मन आणि बुद्धीकडून या क्षेत्राची वहिवाट करून घेतली, म्हणजेच त्याच्याकडून कर्म करून घेतले. वहाविले बुद्धी चराचर. कर्म करून घेतले आणि कर्म नुसतंच नाही तर कर्माच्या प्रमाणे सुखदुःखांचा अनुभवही त्यांनी या जीवाला घ्यायला लावला. या परी निराळी वाढे संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळी प्रपंचायया. म्हणून हे बुद्धिमान योगी म्हणतात की अशा प्रकारे या संकल्पाने जे अव्यक्त रूपी शून्य रूपी निरालंब असं भगवंताचं स्वरूप होतं, त्याला संकल्परूपी डहाळी वाढवली आणि तो संकल्पच या मूळ प्रपंचाला, या क्षेत्राला कारणीभूत आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.